नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत सेतू अभ्यासक्रम पुनर्रचित जो दिलेला आहे तो आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 व भाग 2 साठी शैक्षणिक वर्ष 2022-23 यामध्ये 30 दिवसाचा हा अभ्यासक्रम आहे। या अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीला आपण पूर्व चाचणी जी आहे ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि दररोज प्रत्येक पहिला दिवस दुसरा दिवस असे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत। तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील। चला तर मग पाहूया इयत्ता 10वी गणित त्यामधील सेतूमधील पूर्व चाचणी। सेतू अभ्यास पूर्व चाचणी विषय गणित इयत्ता 10वी गुण एकूण 25 असतील तर तुम्हाला प्रत्येक तुमच्या शाळेमध्ये ही 25 गुणांची परीक्षा देणं कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे। त्यासाठी तुम्ही यामधील प्रश्नांचे जे उत्तर आहेत ते या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता आणि तुमच्या शाळेमध्ये हीच परीक्षा व्यवस्थितपणे उत्तर लिहून 25 पैकी 25 गुण तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। प्रश्न पहिला, खालील नैसर्गिक संख्या संच कोणता आहे? आता दिलेले आहेत आपल्याला ए बी सी डी 4 पर्याय दिलेले आहेत। त्या 4 पर्यायापैकी आपल्याला नैसर्गिक संख्या सांगायच्या। आता नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या असणार आहेत? 1 2 3 4 म्हणजेच पर्याय कोणता असेल? डी। पर्याय डी हा उत्तर असेल, नैसर्गिक संख्यांचा संच आहे। दुसरा प्रश्न आहे, खालील कोणत्या शतमानाचे संक्षिप्त रूपातील गुणोत्तर 2:5 आहे? आता संक्षिप्त रूपातील गुणोत्तर ओळखायचे, काय दिले आपल्याला? 2:5। आता म्हणजेच ह्याचं शतमानाचं सगळे शतमानात दिलेत, म्हणजेच ह्याचा छेद 100 आला पाहिजे। 5 ला कितीने गुणाकार केल्यावर 100 येईल? 20 100 म्हणजे इथं सुद्धा 20, म्हणजेच 20 दुनी 40 भागिले 100 म्हणजेच किती टक्के येते? हे 40%। मग पर्याय कोणता असेल बघा? 40% म्हणजे पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे। नंतरचा प्रश्न आहे, बिंदू ए चा निर्देशक 4 व बी चा निर्देशक 7 असेल तर डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती, किंवा ए आणि बी बिंदूमधील अंतर शोधायचं आहे। आता ए आणि बी बिंदूमधील अंतर शोधते वेळेस आपल्याला माहिती आहे मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा करा, म्हणजे 7 मोठा आहे, 7 वजा 4 म्हणजेच किती येईल? 7 मधून 4 गेले 3, म्हणून पर्याय शेवटचा डी हे उत्तर बरोबर आहे। नंतरचा प्रश्न, 2.3 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते? म्हणजे आता वर्तुळ आहे, वर्तुळाची त्रिज्या किती दिली आपल्याला? 2.3। मग आता कोणत्याही वर्तुळात सर्वात मोठी जीवा म्हणजे त्याचा व्यास असतो, त्रिज्येच्या दुप्पट व्यास। 2.3 च्या दुप्पट किती असेल? 4.6, म्हणून पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न दुसरा, खालील उपप्रश्न सोडवा, एकूण 5 गुणासाठी असतील। त्यामध्ये पहिला आहे, 9/11 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहायची। आता दशांश रूपात लिहायचे, मग ह्याला संक्षिप्त रूप देऊ आपण 9/11। मग सुरुवातीला भाग जातो का? 9ला नाही, भाग बसला शून्याचा दशांश, मग इथं किती होतील? या ठिकाणी झाले 90। मग 11 8 88, 88 मधून 90 मधून 88 गेले, 2 राहिले म्हणजेच किती झाले? ते 20। दशांश तर दिलेला आहे, 20 झाले। 11 1 11, परत 20 मधून 11 गेले, किती राहिले? परत 9। दशांश दिलेला आहे म्हणजेच इथं झाले किती? पुन्हा 90 होतील। 90ला पुन्हा भाग द्या 11 ने, 11 8 88, परत तोच भाग आला, 11 8 88, 2 उरले, 20 झाले, परत 11 1 11, म्हणजे हेच अंक पुन्हा येतील, म्हणजेच ह्याला आपण असं लिहू शकतो, पुनरावृत्ती आहे कुणाची? 0.81, त्याच्या डोक्यावर रेष म्हणजे 0.81 बार। नंतरचा प्रश्न आहे, 4 व 25 यांचे मध्यम प्रमाणपद लिहा। आपल्याला माहिती आहे मध्यम प्रमाणपद बरोबर काय असते? मध्यम प्रमाणपद बरोबर किंवा मध्यम प्रमाणपदाचा वर्ग बरोबर ह्या दोन संख्यांचा गुणाकार, किंवा मध्यम प्रमाणपद बरोबर ह्या दोन्हीचा गुणाकार पण कशामध्ये असेल? वर्गमुळामध्ये। 4 गुणिले 25 बरोबर किती येईल? मग हे वर्गमुळात 100, आणि 100चं जर वर्गमूळ काढलं तर काय येते? 10, म्हणून 4 व 25 यांचे मध्यम प्रमाणपद किती असेल? 10 आहे। सोबतच्या आकृतीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत? त्या कसोटीचे फक्त नाव लिहायचे। आता इथं 2 त्रिकोण दिलेले आहेत, आता कसोटी बघा। आता ह्या 2 त्रिकोणामध्ये हे कोणती? WX एकरूप आहे कोणाला? WY ला। त्याचप्रमाणे हा कोण एकरूप आहे
इकडच्या कोणाशी म्हणजे एक बाजू एक कोण, आणि WZ ही सामायिक बाजू आहे, दोन्ही त्रिकोणासाठी सारखीच आहे, म्हणजेच बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू. म्हणून कसोटी कोणती असेल त्या कसोटीचं नाव काय असेल मग, बाकोबा कसोटी. बाजू कोण बाजू, बाकोबा एकरूपता कसोटी. एकरूप त्रिकोण विचारलेत म्हणजे बाकोबा एकरूपता कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. जर AB बरोबर 13 तर AM बरोबर किती. आता M काय आहे, कोणत्या बाजूचा, समजा ही इथं बिंदू A असेल, इथं B आहे, हे टोटल अंतर किती दिले आपल्याला, 13 अंतर दिले. आणि M हा काय आहे, त्याचा मध्यबिंदू, समजा या ठिकाणी M घेतला, मध्यबिंदू आहे म्हणजेच AB चे समान दोन भाग करतो, म्हणजे 13/2. 13/2 किती येईल मग, 13चे 2 भाग करा, 6.5 6.5. म्हणून AM बरोबर किती असेल मग, AM बरोबर हे इथून एवढं अंतर 6.5. किंवा मग AM बरोबर आपण असं पण लिहू शकता त्या ठिकाणी, AM बरोबर 13/2 म्हणजे 6.5. आकृती काही काढण्याची आवश्यकता नाही, समजण्यासाठी आपण घेतलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे, त्रिकोण ABC बरोबर त्रिकोण ABC मध्ये कोण A बरोबर 35 अंश, B बरोबर 85 अंश, तर कोण C चे माप काढा. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर किती येईल, 180. किमती ठेवू इथं, 35 अधिक 85 अधिक कोण C बरोबर 180. मग 35 अधिक 85 दोघांची बेरीज करू, 5 आणि 5 10, हाताला 1 8 आणि 3 11 आणि 12 म्हणजे 120 अधिक कोण C बरोबर 180. मग हे 120चं पक्षांतर करा, कोण C बरोबर 180 वजा 120 किती राहतील, 180 मधून 120 गेले तर उरले किती, 60 अंश. म्हणून कोण C चं माप किती असेल, 60 अंश. प्रश्न तिसरा, खालील प्रश्न सोडवा, 10 गुणासाठी आहेत. मग आता हे प्रश्न तिसरा किती, 10 गुणासाठी, तर प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. सोपे रूप द्या. आता काय सोपे रूप द्या मध्ये, 4 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 18 वजा वर्गमुळात 50. मग बरोबर आपण इथं सोडू, याला हे बरोबर म्हणजे काय असेल, 4 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 18 वजा वर्गमुळात 50. आता हे 9वीतलं कोणत्या पाठातलं उदाहरण आहे तुम्हाला लक्षात येते, करणी पाहिले आपण, सर्ड, इंग्रजीतून सर्ड म्हणतो आपण, 4 वर्गमुळात 2. मग आपण हे 4 वर्गमुळात 2 असंच ठेवू, अधिक हे 18ला काय लिहिता येते, 9 दुनी 18, वर्गमूळ निघाला असा अवयव लिहा, वजा 50ला 25 दुनी 50. मग आता 25चं वर्गमूळ काढू, 9चं वर्गमूळ काढू, काय राहील मग, हे 4 वर्गमुळात 2 अधिक 9चं वर्गमूळ 3 वर्गमुळात 2 वजा 25चं वर्गमूळ 5 वर्गमुळात 2. मग ह्या दोघांची बेरीज होईल, सजाती पद आहेत, 4 वर्गमुळात 2 3 वर्गमुळात 4 आणि 3 7 वर्गमुळात 2 वजा 5 वर्गमुळात 2. आता इथं पण सजाती पद आहेत, वजा बाकी करा, 7 मधून 5 गेले, किती राहिले मग 2 आणि हे वर्गमुळात 2 जसे असतं. म्हणून उत्तर असेल आपलं सोपं रूप काय असेल, 2 वर्गमुळात 2. नंतरचा प्रश्न आहे, अवयव काढा. आता ह्याचे अवयव शोधते वेळेस काय दिलेलं आहे उदाहरण पहा इथं, m चा वर्ग वजा 7m अधिक 12 बरोबर. आता हे वर्गीय बहुपदी आहे. आता या बहुपदीचे अवयव शोधते वेळेस काय करायचं आहे आपल्याला, याचे अवयव ह्या 12चे असे अवयव शोधा, बेरीज केल्यावर 7 यावे. 12चे अवयव चारित्रिक 12 आणि 4 आणि 3 7, म्हणून याचे 2 अवयव असेल इथे येईल, m चा वर्ग वजा 4m वजा 3m चारित्रिक 12, 3m अधिक 12. म्हणजे 4 आणि 3 का घेतलं, 4m आणि 3m किती येते, 7m बरोबर येते. आणि 4चा आणि 3चा गुणाकार अधिक 12 येतो. मग ह्या दोन्हीमध्ये एक कॉमन, ह्या दोन्हीमध्ये एक कॉमन, काय असेल इथे, m कॉमन कंसामध्ये m वजा 4, इथं वजा 3 कॉमन म्हणजे साधारण अवयव घेतला, कंसामध्ये काय राहील m. आता इथं ऋण कॉमन काढले म्हणजे इथं सुद्धा ऋण आणि ह्यानं भाग द्यायचा, 3 चौक 12, किंवा हा कंस सारखा येतोच. ह्या सारख्या कंसापैकी एक कंस कॉमन घेऊ आपण, म्हणजेच m वजा 4, तर दुसऱ्या कंसात असेल m वजा 3. हे असतील ह्या दिलेल्या राशीचे अवयव. नंतरचा प्रश्न आहे, काटकोन त्रिकोण LMN मध्ये कोण LMN बरोबर 90 अंश, L बरोबर 50 अंश, N बरोबर 40 अंश. इथं दिले हा 50 40 हा 90 40 आणि 50 म्हणजे काटकोन त्रिकोण आहे. यावरून काय करायचे आपल्याला, गुणोत्तर लिहायचे. कोणतं गुणोत्तर लिहायचं आहे, sin 40 अंश बरोबर. आता हे 40च्या समोरच्या, आता ह्या त्रिकोणामध्ये
कर्ण कोणता आहे, एल एन हा कर्ण आहे. आता 40च्या समोरील बाजू कोणती आहे, इकडची एल एम. मग आपल्याला साइन गुणोत्तर माहिती आहे, कोणाच्या समोरील बाजू भागिले कर्ण, म्हणून इथं काय लिहिता येईल आपल्याला, एल एम भागिले कर्ण आहे एल एन, म्हणून हे असेल साइन 40ची किंमत. दुसरा प्रश्न आहे यामध्येच टॅन 50. टॅन गुणोत्तर पण माहिती आहे आपल्याला, टॅन थिटा बरोबर काय आहे, कोणाच्या समोरील बाजू भागिले लगतची बाजू. मग टॅन 50 ह्या 50च्या संदर्भात, ह्या कोणाच्या संदर्भात, ह्याच्या समोरची बाजू कोणती आहे, एम एन, आणि ह्याच्या लगतची बाजू एल एम, म्हणून टॅन 50 बरोबर एम एन भागिले एल एम. हे कशाची किंमत असेल, टॅन 50ची किंमत आहे. नंतरचा प्रश्न आहे 5.5 सेंटीमीटर लांबीचा रेख ए बी काढा व त्याचा लंबदुभाजक काढा. आता लंबदुभाजक काढायचा, मग प्रथम काय करू आपण, कंपासच्या सहाय्यानं एक रेषाखंड काढू, 5, त्याला नाव दिलं ए बी, आणि ह्याची लांबी किती, 5.5. मग आता कंपासच्या सहाय्यानं किंवा मोजपट्टीनं सुद्धा तुम्ही काढू शकता. नंतर कंपासचं पोलादी टोक एका बी या ठिकाणी ठेवून अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक चाप काढा, इकडच्या बाजूला एक चाप काढा. हेच अंतर न बदलता कंपास इथून उचलून ए या ठिकाणी ठेवा, एवर पोलादी टोक ठेवा, आणि तेवढ्याच अंतराने ह्याला छेदणारे 2 कंस काढा, आणि ह्या दोन्हीमधून जाणारी जी काही रेषा असेल, हा काय असेल आपला मग लंबदुभाजक असेल. लंब म्हणजे ह्या 2 बाजू सारख्या होतील, आणि इथं कितीचा कोण असेल, 90 अंशाचा. ही कृती तुम्ही कंपासच्या सहाय्यानं करा. नंतरचा प्रश्न आहे, एका आयताच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर आहेत, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. आयात आहे, मग आपण एक आयात काढून घेऊ. समजा हा आयात काढला, मग आयातचं वाटलं तर ह्याला काय करून नावं देऊ आपण, ए बी सी डी, ए बी सी डी. आता आयताच्या बाजू काय सांगितलेल्या आहेत आपल्याला, लगतच्या बाजू अनुक्रमे 7, आणि समजा ही 7 असेल, ही 24 असेल. आयताचा प्रत्येक कोण काय असतो, काटकोन असतो. मग तर त्याच्या कर्णाची लांबी, कर्ण काय असेल इथं, हा कर्ण, ए सीची किंमत काढायची आपल्याला. मग काय सांगता येते बघा, काटकोन त्रिकोणात म्हणजे आयताचा प्रत्येक कोण 90चा असतो, म्हणून काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये सांगू आपण, काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये कोणता प्रमेय वापरणार आपण, काटकोन त्रिकोण आला तर पायथागोरसच्या प्रमेयाने. काय पायथागोरसचा प्रमेय, कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजेच ए सीचा वर्ग बरोबर पाया कोणता आहे, 24चा वर्ग अधिक 7चा वर्ग. मग 24चा वर्ग काय येतो, 24चा वर्ग 576 अधिक 7चा वर्ग 49. दोघांची बेरीज करू, 9 6 15, हातचाला 1, 7 4 11 1 12, परत हातचाला 1, 5 1 6, म्हणजे ए सीचा वर्ग बरोबर किंमत मिळाली 625. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या, ए सी बरोबर 625चं वर्गमूळ 25, म्हणून त्याच्या कर्णाची लांबी काय असेल, 25 सेंटीमीटर आहे. त्या आयताच्या कर्णाची लांबी 25 सेंटीमीटर आहे. प्रश्न 4, खालील उपप्रश्न सोडवा, गुण असतील 6. तर याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत, प्रत्येकी 3 मार्कासाठी. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. मग काय करू आपण, याला समीकरण पहिलं म्हणून ह्याला समीकरण दुसरं. मग दोघांचे सहगुणक सारखे आहेत का, नाहीत. मग इथं वायचा सहगुणक 1 आहे, इथं वायचा सहगुणक 2 आहे. मग समीकरण 2ला आपण काय करू, समीकरण 2ला 2ने गुणून गुणाकार करू. काय येईल मग, 2 गुणिले दुसरं समीकरण आहे 2x वजा y बरोबर 5. करा 2 ने गुणाकार, म्हणजे 2 गुणिले 2 4x वजा 2y बरोबर 2 पंचे 10. ह्याला समीकरण तिसरं म्हणू. मग आता इथं वायचा सहगुणक 2 झाला, इथं वायचा सहगुणक 2, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. मग समीकरण 1 व 3ची बेरीज करून, समीकरण 1 व 3ची बेरीज करू, 1 व 3ची बेरीज, एका खाली 1 लिहा. बेरीज करते वेळेस काही चिन्ह बदलायची गरज नाही. 1 आहे आपलं 3x अधिक 2y बरोबर 11, आणि 3 आहे 4x वजा 2y बरोबर 10. बेरीज करतोय आपण, 4x अधिक 3x किती होतील, हे 7x, हे प्लस 2y मायनस 2y कटून जाईल बरोबर 11 अधिक 10, 11 10 21. तर x बरोबर 21 भागिले 7, म्हणजेच x बरोबर 7 त्रिक 21. एक किंमत मिळाली आपल्याला, x बरोबर 3. आता x बरोबर 3 किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू किंवा 1 मध्ये, कुठेही ठेवा, 2 मध्ये ठेवू. x ची किंमत किंवा x बरोबर 3 ही किंमत कोणत्याही समीकरणात ठेवलं तर उत्तर येणारच आहे. किंमत आपण 2 मध्ये ठेवली, 2 मध्ये ठेवा 2 मध्ये. काय येईल मग 2 मध्ये ठेवल्याच्या नंतर 2 गुणिले 3 वजा y बरोबर 5. 2 गुणिले 3 6 वजा y बरोबर
5 ह्या 6ला उजवीकडे पाठवू, वजा y बरोबर 5, हे धन 6 इकडे आल्याच्या नंतर ऋण 6, 5 मधून 6 गेले, हे ऋण y बरोबर ऋण 1, दोन्ही बाजूचं ऋण ऋण धन होईल, y बरोबर 1. म्हणून उकल काय असेल आपली, x बरोबर 3, y बरोबर 1. हे कोणते समीकरण विचारले होते, एक सामायिक समीकरणांची उकल. प्रश्न दुसरा, सोबतच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथं एक आकृती दिलेली आहे, हा x अक्ष आहे, हा y अक्ष आहे, इथं बिंदू P Q S R. मग आता इथं प्रथम ही उत्तरं लिहिण्याच्या अगोदर P आणि M या बिंदूचे निर्देशक लिहा. तर P चे निर्देशक काय दिसतात इथं, सुरुवातीला x निर्देशक 1 आणि y निर्देशक 3, म्हणजे P चे 1,3 असतील. Q चे काय आहेत, x चा निर्देशक अगोदर ऋण 2 आणि इकडचा 2, म्हणून Q चे निर्देशक असतील ऋण 2,2, ऋण 2,2, हा असा इकडचा अगोदर x चा y चा. म्हणून पहिल्याचं उत्तर काय असेल, मग P चे निर्देशक म्हटलं तर इथं लिहितो मी, हां P चे निर्देशक असतील काय असतील, मग P चे निर्देशक इथं आकृतीमध्ये जर पाहिलं तर 1,3 आणि दुसरे M चे निर्देशक, बिंदू M चे निर्देशक आपण निर्देशकासाठी 3 रेषा ओढून सांगू. M चे निर्देशक आपण काढले नाहीत, कुणाचे, Q चे काढले इथं. तर M चे निर्देशक काय आहेत, मग या ठिकाणी x अक्षावर आहे, कोणत्या ठिकाणी, म्हणजे x चा 3 निर्देशक तर y चा 0, म्हणून M चे निर्देशक असतील 3,0. नंतर दुसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे, तर कोणता बिंदू आहे दुसऱ्या चरणात पहा, हे पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण. तर दुसऱ्या चरणात Q हा बिंदू आहे, दुसऱ्या चरणात Q हा बिंदू आहे, दुसऱ्या चरणातला बिंदू Q हा बिंदू आहे. आणि नंतर एक प्रश्न आहे, कोणत्या बिंदूचे y निर्देशक समान आहेत. तिसरा प्रश्न, कोणत्या बिंदूचे y निर्देशक समान आहेत. तर पहा इथं y निर्देशक T आणि R चे, T आणि R चे कोणते y निर्देशक समान आहेत, y निर्देशक कसे आहेत, समान आहेत, समान आहेत. मग आता कोणकोणते आहेत हे जर पाहायचं असेल तर ते पण सांगता येतील आपल्याला y निर्देशक. तर ह्या R चा निर्देशक काय आहे 4, y निर्देशक -1 किंवा ऋण 1, आणि T चा निर्देशक काय असेल, Tचं x निर्देशक किती आहे, त्याचा x निर्देशक 0, आणि y ऋण 1, म्हणून ऋण 1 हे निर्देशक समान आहेत. अशा प्रकारे आपण पहिली जी चाचणी आहे इयत्ता 10वी वर्गासाठी ती परिपूर्ण पाहिलेली आहे. तुम्ही वहीमध्ये नोंदी करून घ्या, तुमच्या शाळेमध्ये हीच परीक्षा द्यायची आहे आणि त्याला गुण मिळणार आहेत. आणि इतर जे सेतू अभ्यासक्रमामधील जे काही पहिला दिवस दुसरा दिवस आहे तो आपण दररोज 20 तारखेपासून प्रत्येक दिवशी तो अपलोड करणार आहोत. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा. आणि गेल्या वर्षी मला आपल्याकडून खूप आणि खूप प्रतिसाद मिळालेला आहे. यावर्षी सुद्धा आपल्याकडून असाच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. थँक्यू.